आणि एक मोठी बातमी ती म्हणजे नाशिकमधनं नाशिकच्या आनंदवली दर्ग्याला पालिका प्रशासनाने नोटीस बजावलेली आहे। मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार पालिकेच्या नगर रचना विभागाने ही नोटीस काढली आहे। नवशा गणपती मंदिराशेजारी असलेली जी दर्गा आहे त्याचं अतिक्रमण असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांनी आरोप केला होता। दर्गेच्या बाजूला असलेलं पत्र्याचं शेड पक्क बांधकाम बेकायदेशीर असल्याचा प्रशासनाच्या नोटीसमध्ये उल्लेख। 7 दिवसात खुलासा करण्याची प्रशासनाची ही नोटीस आहे। 7 दिवसात खुलासा न केल्यास पालिका आता तिथे बुलडोजर चालवणार असल्याचं कळतं। याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आता क्षणाला आपल्या बरोबर आहे। लक्ष्मण, नेमकं हे प्रकरण काय? विशाल, नाशिकमधील नवसाला पावणारा गणपती म्हणून नवसा गणपतीची ओळख आहे आणि या नवसा गणपतीची मंदिराला लागून एक दर्गा आहे आणि या दर्गेच्या परिसरामध्ये करण्यात आलेलं मोठ्या प्रमाणात बांधकाम जे आहे ते अनधिकृत आहे, बेकायदेशीर आहे अशा प्रकारचा आरोप नाशिकमध्ये 2 दिवसांपूर्वी झालेल्या हिंदुत्ववादी संघटनांच्या हुंकार सभेमध्ये करण्यात आला होता। त्यानंतर हुंकार सभेमध्ये जो आरोप करण्यात आला त्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटनांनी काल त्या दर्गेच्या ठिकाणी जाऊन पाहणी देखील केली। पोलीस आणि महापालिका प्रशासनाने देखील यावर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी केली। जर पालिका आणि पोलिसांनी कारवाई केली नाही तर आम्हाला आमच्या पद्धतीनं हे अतिक्रमण काढावं लागेल अशा प्रकारचा गर्भित इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिला होता। आणि त्यानंतर आता अखेर नाशिक महानगरपालिका प्रशासनानं या दर्गेला नोटीस बजावलेली आहे आणि या नोटीसमध्ये या दर्गेच्या आजूबाजूला असलेले पत्र्याचं शेड, त्याचबरोबर तळमजला आणि पहिला मजला या ठिकाणचं बांधकाम जे आहे ते नाशिक महानगरपालिकेकडनं कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता बांधण्यात आलेलं आहे असं प्रथम दर्शनी दिसतंय। त्यामुळे जर आपण अशा स्वरूपाची कुठली परवानगी घेतली असेल तर ती परवानगी घेऊन 7 दिवसाच्या आत त्याबाबतचा खुलासा आपण पालिका प्रशासनाच्या समोर करायचा आहे, अन्यथा हे अनधिकृत बांधकाम पाडलं जाईल आणि ते पाडण्याचा खर्च देखील दर्गा प्रशासनाकडनं घेतला जाईल अशा प्रकारचा उल्लेख त्या नोटीसमध्ये करण्यात आलेला आहे। आणि त्यामुळे आता नाशिक महानगरपालिकेने देखील या दर्ग्याच्या आजूबाजूला असलेलं अतिक्रमण पाडण्यासाठीची कारवाई जी आहे ती सुरू केलेली आहे। काल नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली, मोजमाप केलं आणि हे मोजमाप केल्यानंतर त्या ठिकाणी दर्गेच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात अनधिकृत शेड, अनधिकृत पक्क बांधकाम हे आढळून आलेलं आहे आणि त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम पाडावं आणि नवसा गणपती मंदिराला जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यापर्यंत जे काही अनधिकृत बांधकाम आलेलं आहे ते देखील त्या ठिकाणून हटवावं अशा प्रकारची मागणी होती। आणि त्याच स्वरूपाची ही नोटीस जी आहे ती प्रशासनानं दर्गा व्यवस्थापनाला दिलेली आहे। त्यामुळे त्या ठिकाणून त्यांच्याकडनं आता नेमकं काय उत्तर येतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि 7 दिवसात जर याबाबत सविस्तर खुलासा करण्यात आला नाही तर नाशिक महानगरपालिकेकडनं या ठिकाणी बुलडोजर देखील चालवण्याचा इशारा या नोटीसमधून देण्यात आलेला आहे। विशाल, धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या माहितीबद्दल। त्यामुळे आता या सगळ्या नोटीस प्रकरणामुळे तणावाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। बघूया आता याबद्दल पुढे काय नेमका निर्णय घेतला जातोय। पुढे पाहूयात, गेल्या 7 महिन्यांपासून जिल्ह्याचं क्रीडा संकुल जे ते अंधारात आहे आणि याचा फटका महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेला बसल्याचं समोर आलं। ज्या ठिकाणी या स्पर्धा पार पडल्यात त्या क्रीडा संकुलाची लाईट गेल्या 7 महिन्यांपूर्वीच खंडित करण्यात आली। सुमारे 6 लाखांचं वीज बिल थकीत असल्यानं ही कारवाई वीज वितरण विभागाकडून करण्यात आली आहे। मात्र याकडे सरकार अथवा जिल्हा प्रशासन कोणत्याही प्रकारचं लक्ष देत नाही। तसंच धक्कादायक बाब म्हणजे कोविडच्या काळात जिल्हा क्रीडा संकुलाची इमारत प्रशासनाने ताब्यात घेतली होती आणि त्या काळातील विजेच्या वापराचं हे बिल आहे। क्रीडा विभागाकडून वीज पुरवठा सुरू करण्यासाठी प्रशासन आणि राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करण्यात येतोय, मात्र अद्यापपर्यंत याला प्रतिसाद मिळाला नाही अशी प्रतिक्रिया सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी दिली आहे। याविषयी आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल आपल्या बरोबर आहे। आसिफ, 6 लाखांचं हे वीज बिल आहे, ते वीज बिल भरल्या गेलं नाही आणि संबंध संकुल जे ते अंधारात आहे, तिथं स्पर्धा पार पडतात, खेळाडूंना अंधारात ही स्पर्धा पार पाडावी लागते, याला नेमकं कोण जबाबदार आहे? विशाल, आपण म्हणतात त्याचं बरोबर आहे। गेल्या 6 महिन्यापासून एक कोविड सेंटरला क्रीडा संकुल दिलं होतं आणि त्यावेळी जे काही डागडुजी करून ते क्रीडा संकुल वापरण्यासाठी येत होतं तेव्हापासून या वीज बिल पेंडिंग आहे आणि साधारणतः 6 लाख रुपये वीज बिल पेंडिंग असल्यामुळे क्रीडा संकुल अंधारात आहे। कालच आपण न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवली सकाळी की तिथल्या महिला ज्या कुस्तीगीर महिला आलेल्या आहेत त्यांना कसा त्रास होतोय, कारण का बॅटरीचे टॉर्च लावून ह्या तिथल्या क्रीडा संकुलमध्ये प्रवास करत आहेत। ज्या ठिकाणी कुस्ती आहे त्या ठिकाणी टेम्पररी जनरेटर आणि इतर ठिकाणाहून लाईट घेऊन ते कार्यक्रम सुरू आहे, परंतु
त्या कुस्ती विभागाकडे जाताना, त्या जेवण विभागाकडे जाताना त्याच ठिकाणी अंधार आहे, त्यामुळे त्या महिला आहेत त्या महिलांना सुद्धा खूप अडचण झाली आणि या संदर्भात न्यूज 18 लोकमतनं आवाज उठवला होता. परंतु आता क्रीडा अधिकाऱ्यांनी सांगितलंय की आम्ही वारंवार मागणी करतोय की आमच्या इथे लाईट नाही आहे आणि या संदर्भात सरकार दरबारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केलाय, परंतु 6 लाख रुपये बिल हे अजून पेंडिंग असल्यामुळे हा सर्व अंधारात आहे. विशाल, धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल. बघूयात आता नेमकं हे वीज बिल भरण्याच्या संदर्भात कशा पद्धतीने पुढे पाठपुरावा केला जातोय आणि निर्णय घेतला जातोय. आणि याच विषयी हे संकुल ज्या प्रकारे अंधारात आहे यावरती काही प्रतिक्रिया आहेत, बघूयात. बॅडमिंटन हॉल आणि बॅडमिंटनच्या परिसरातील परिसर हा कोविड हॉस्पिटलसाठी ताब्यात घेतलेला होता आणि ताब्यात घेतल्यानंतर तिथलं लाईट बिल जे थकीत होतं, कोविड हॉस्पिटलसाठी वापरण्यात आलेलं होतं, तिथलं लाईट बिल थकीत होतं. त्यासाठी पाठपुरावा केला आणि त्यांनीही शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे असं आम्हाला पत्र दिलेलं आहे आणि आल्यानंतर आम्ही भरतो अशा पद्धतीनं आम्हाला पत्र दिलेलं आहे. आता ते आल्यानंतर आम्ही ते लाईट बिल भरून पूर्ववत करणार आहे. किती थकीत बिल आहे? आतापर्यंत साधारणपणे 6 लाखाच्या आसपास लाईट बिल थकीत आहे. या ठिकाणी लाईट नसताना सुद्धा तुम्ही संयोजकांना सांगून बाबा या ठिकाणी मुली येणार आहेत खेळायला, अंधार असणार आहे. यानंतर बघूयात बातमी लातूरमधनं. लातूर शहरातल्या रिंग रोड परिसरात असलेल्या पार्किंगमधील 8 खासगी ट्रॅव्हल्सला आग लागल्याची घटना घडली. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. विरार रेल्वे स्थानकात रेल्वे रूळ ओलांडताना अपघात झाला आणि या अपघातात एकाच कुटुंबातील 3घांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक महिला, एक पुरुष आणि 3 महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. हा अपघात की आत्महत्या असा सवाल उपस्थित होतोय. मृतांची ओळख अजून पटली नसून वसई रोड रेल्वे मार्ग पोलीस अधिक तपास करतात. नागपूरमध्ये एका भरधाव कारने पादचाऱ्यांना चिरडल्याची घटना घडली आहे. एका गल्लीतून जाणाऱ्या 2 व्यक्तींना भरधाव वेगात असलेल्या कारने उडवलंय आणि या अपघातात 2 जण गंभीर जखमी झालेत. अपघाताचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आणि या अपघातानंतर चालक फरार झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. आता एक धक्कादायक बातमी आहे ती पुण्यातनं. पुण्यात कोयता गँगनंतर आता तलवार गँगची दहशत पाहायला मिळते. बुधवारी रात्री पुण्यात गुंडांच्या टोळक्याने धुडगूस घालत तब्बल 14 गाड्या फोडल्यात. कोंढवा भागातील टिळेनगरमधील या घटनेमुळे नागरिक भयभीत झालेत. परिसरात दहशत राहावी म्हणून 10 ते 12 जणांच्या टोळक्याने रिक्षा, दुचाकी, टेम्पो, 4 चाकीची तोडफोड केली आणि या प्रकरणी पोलिसांनी 3घांना अटक केली असून इतर गुंडांचा शोध घेण्यात येतोय. प्राथमिक माहितीनुसार काही दिवसांपूर्वी या परिसरात राहणाऱ्या काही तरुणांनी आरोपींना शिवीगाळ केली होती आणि याच गोष्टीचा राग मनात धरून आणि या भागात आपलं वर्चस्व राहावं म्हणून हा सगळा प्रकार घडल्याचं समोर येतंय. पुढे पाहूयात. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भरणे गावात तब्बल 80हून अधिक गावठी बॉम्ब सापडल्यानं खळबळ उडाली. पोलिसांनी हे बॉम्ब जप्त केले असून एकाला अटक करण्यात आली. गेल्याच आठवड्यात खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागात पन्हाळजे या गावी एसटी बस जात असताना बसच्या टायरखाली गावठी बॉम्ब फुटून मोठा आवाज झाला होता आणि या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी मुंबई गोवा हायवेवरील भरणे गावातील एका घरात धाड टाकून 80 बॉम्ब जप्त केले. जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकाच ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात गावठी बॉम्ब सापडण्याची ही पहिलीच घटना आहे. पुढे बघत राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या वक्तव्याचे पडसाद आजही विधानसभेत उमटले. सत्ताधाऱ्यांनी काल राहुल गांधींच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केलं होतं आणि या सदस्यांवर कारवाईच्या मागणीसाठी काँग्रेस आमदार आक्रमक झाले होते. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. या गोंधळामुळे विधानसभेचं कामकाज तहकूब करावं लागलं. या संपूर्ण अधिवेशनाच्या कालावधीमध्ये या संपूर्ण विरोधी बाकांकडनं पायऱ्यांवर बसून माननीय मुख्यमंत्र्यांच्या बद्दल, आमच्याबद्दल खोके खोके बोके बोके हे जे बोललं गेलं
ते सुद्धा आपण तपासून बघा, त्याच्या सुद्धा व्हिडिओ क्लिप मागवा आणि या सगळ्याचा एकत्रपणाने आपण निर्णय द्या. अशा पद्धतीने आपण त्यांना सुद्धा समज द्या. अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महोदय, सन्माननीय नाना पटोले साहेबांनी इथं एक मुद्दा उपस्थित केला. त्याला काही आशिष शेलार साहेबांनी आणि सन्माननीय शंभूराज देसाई साहेबांनी पण काही ठिकाणी मांडली. अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की आपण हे बघा, निर्णय हे बघा, हे काही रेकॉर्डवर घेतलं जाणार नाही. जे आपली जागा सोडून वेलमध्ये उभे आहेत आणि बोलतायत त्यांनी बोललेला एकही शब्द रेकॉर्डवर घेतला जाणार नाही. रेकॉर्डवर मंत्री महोदय, आपण रेकॉर्डवर काही एक रेकॉर्डवर घेणार नाही आहोत. महाराज, देशाचे सन्माननीय पंतप्रधान आहे. 23 कोटी मतदारांनी निवडून दिलाय. कोणाच्या अवकातीमध्ये नाही, कोणाच्या भिक्यानी पंतप्रधान पद नाही, पलपुट्या माणसाच्या पक्षाने मोदींना चोर म्हणला. अध्यक्ष महाराज काम देणार नाही, ते तर बाहेरची भूमिका होती. अध्यक्ष महाराज, तुमच्या समोर मोदी साहेबांना चोर. पुढे पाहूयात, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचा कॉल जो आला होता त्या प्रकरणी नागपूर पोलिसांना मोठं यश मिळालंय. संध्याकाळी बेळगाव जेलची तपासणी केली असता आरोपी जयेश पुजारीकडे 2 फोन आढळलेत आणि याच फोनवरून गडकरींच्या कार्यालयात फोन करण्यात आल्याचं निष्पन्न झालंय. पूर्वीचे कॉलमधल्याचे इन्स्ट्रुमेंट आम्हाला भेटलेले नाही, परंतु त्यामध्ये जे सिम कार्ड वापर करण्यात आली होती ते दुसरा सिम कार्ड तेच होता. त्या दृष्टिकोनातून, त्या गुन्ह्याचे तपासाच्या दृष्टिकोनातून पण ते एक अत्यंत महत्त्वाचे पुरावा आहे. हे दोन्ही गोष्टीचे लक्षात ठेवून आम्ही त्यांना इथे या केसमध्ये ट्रान्सफर करण्याची कारवाई करत आहेत आणि लवकरात लवकर या केसला आम्ही लॉजिकल कन्क्लुजनवर घेऊन जाऊ. बाकी या प्रकरणाचे जे काही तपासमध्ये जे डेव्हलपमेंट्स आहेत त्या दृष्टिकोनातून आम्ही या केसला लॉजिकल कन्क्लुजनवर घेऊन जाण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्नशील आहोत. आता ब्रेकनंतर आपण बघणार आहोत इतरही घडामोडी. वेगवेगळ्या महाराजांच्या, साधूबाबांच्या चमत्काराच्या अनेक चर्चा आपल्या कानावर येत असतात. अशातच आता चुलीवरच्या मटण, मिसळ आणि आईस्क्रीम नंतर चुलीवरच्या बाबांचा व्हिडिओ व्हायरल झालाय. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पांढरं धोतर घातलेला एक बाबा चुलीवर ठेवलेल्या लांबलचक तव्यावर बसलाय आणि ही चूल पूर्णपणे पेटवलेली असून हा बाबा त्यावर निवांत बसला आणि आगीमुळे चटका बसत असल्याचे कोणतेही भाव या बाबांच्या चेहऱ्यावर दिसत नाहीयेत. अनेक लोक त्यांच्या जवळ येऊन त्यांचा आशीर्वाद घेत आहेत, मात्र हा बाबा त्यांना शिव्या देतोय. यानंतर महाराष्ट्र अनलिमिटेड या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.